नागपूरमध्ये एक मोठा अपघात झाला आणि त्या संदर्भातली ही बातमी आपण पाहूया। रीलच्या नादामध्ये कारचा भीषण अपघात झालेला आहे। नागपूरमधून ही बातमी येते। भरधाव कार दुभाजकाला धडकली आहे। रील तयार करण्याच्या नादामध्ये सध्या तरुणाई काय करते हे यामधून स्पष्ट होते। कारमधल्या दोघांचा मृत्यू झाला आहे आणि तिघे जण गंभीर जखमी झालेत। नागपूरमधल्या कोराडी रोडवरची ही दुर्घटना आहे। धक्कादायक बातमी नागपूरमधून। नागपुरात रील बनवण्याच्या नादात कारचा भीषण अपघात झालाय। आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी अमर काणे सध्या नागपूरमधून आपल्याबरोबर जोडले गेलेत। अमर, अत्यंत धक्कादायक बातमी आहे। केवळ रील बनवण्यासाठी अशा प्रकारे एक अपघात झालेला आहे। काय नेमके आणखी तपशील मिळतात? त्या सुमारास हा अपघात झालेला आहे। काही तरुण महादुल्याकडून नागपूरच्या दिशेने येत असताना हा अपघात झाला आणि हे जेव्हा तरुण महादुल्याकडे म्हणजे कोराडीकडून नागपूरकडे येत असताना एक त्याच्यातला जो तरुण होता तो रील बनवत होता। म्हणजे अपघाताच्या काही मिनिटापूर्वी त्यांनी रील बनवण्याची एक माहिती समोर येत आहे। हा अपघात अतिशय भीषण होता। ते गाडी चालवताना त्यांची गाडी डिवायडरवर चढली आणि त्यानंतर याच्यात 2 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर 3 तरुण जे आहे ते जखमी सुद्धा झालेले आहे। अतिशय हादरवून सोडणारी घटना आहे। वारंवार जेव्हा तरुण वर्गाच्या हातात मोबाईल असतो तेव्हा तो कसा वापरावा, कुठल्या क्षणी वापरावा याचं वारंवार समुपदेशन होत असतं, तरी पण अगदी त्याच्या आहारी जाऊन नको त्या ठिकाणी असे रील्सचे प्रयत्न होतात किंवा सेल्फी घेण्याचे प्रयत्न होतात आणि अशा अपघात होण्याच्या वारंवार घटना घडताना दिसत आहे। ठीक, अमर, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। नागपूरमधून ही बातमी आपण पाहत होतो।